तर लॉकडाऊनच्या भीतीनं आता राज्यभरामध्ये पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होताना बघायला मिळते आहे। भंडाऱ्याच्या जवाहरनगर परिसरातील ठाणा येथील पेट्रोल पंपावर चक्क पोलीस बंदोबस्तात पेट्रोल भरण्याची वेळ आलेली आहे। काही दिवसांआधी भंडाऱ्याच्या पालांदूर परिसरात सिलेंडरसाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत होते। शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस बंदोबस्तात आता सिलेंडर वितरित करण्यात येत आहेत आणि तीच परिस्थिती भंडाऱ्याच्या ठाणा पेट्रोल पंप येथील पंपावर बघायला मिळते। जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला कोणीही जुमानत नाहीये। नागरिक पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करत आहेत। आपण बघतोय की आता पोलीस बंदोबस्तात पेट्रोलचं वितरण करण्याची वेळ आलेली आहे भंडाऱ्यामध्ये आणि याच भंडाऱ्यातनं त्याच पेट्रोल पंपावरनं आमचे प्रतिनिधी अभय भुते आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभय, भंडाऱ्यात नेमकी काय परिस्थिती आहे? लोक कुठल्याही पद्धतीच्या आवाहनाला जुमानत नाही असं कळत आहे। सध्याचे लेटेस्ट अपडेट्स काय? नक्कीच भंडारा जिल्ह्यामध्ये पेट्रोल टंचाईची अफवा उडाली आणि या अफवेमुळे नागरिकांनी जी आहे थेट पंपांवर खूप मोठी गर्दी केलेली आहे आणि त्यामुळे काल ठाणा पेट्रोल पंपावर पोलिसांना स्वतः पेट्रोल वितरण करावे लागलेले आहे। त्याच प्रकारे आपण आज भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील पंपावर आहोत। या पंपावर आता 100च्या वर नागरिकांनी रांग लावलेली आहे। नागरिक रांगेत लागलेले आहेत आणि सकाळपासूनची रांग आहे। त्या ठिकाणी 500च्या वर लोक आहेत आणि जवळपास अर्धा किमी ही रांग लांब लागलेली आहे आणि यामुळे कुठेतरी या अफवांना नागरिक बळी पडत आहेत असं आपल्याला दिसत आहे। तरी आता आपल्यासोबत येथील काही जे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमके हे तुम्ही कोणत्या अफवा ऐकली आहेत? तुम्ही इथे का बरं आला एवढं लवकर? असे ऐकले आहे की पेट्रोल खतम झालेलं आहे, वरून पेट्रोलचा साठा येऊन नाही राहिलेला आहे असे आम्ही अफवा ऐकले आहेत। सकाळी आज खूप 9 वाजतापासून मी येत आलेला आहे आणि 9 वाजतापासून लाईन मध्ये लागलेला आहे। नक्कीच भंडारा जिल्ह्यामध्ये आहे जे अफवा पसरले आहेत आणि या अफवांमुळे नागरिक आता पंपांवर खूप लांब रांगा लावत आहेत। मात्र जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कुठेही पेट्रोलचा पुरवठा म्हणजे कमी नाही आहे असं सांगितलेलं आहे। मात्र नागरिक यालाही न जुमानता आता पंपावर रांगा लावत आहेत। अभय भुते, NDTV मराठी, भंडारा। दरम्यान यवतमाळ, घाटंजी आणि वणी येथे पेट्रोल पंपावर दुचाकी आणि 4 व्हीलरच्या इंधन भरण्यासाठी मोठी गर्दी झाली। मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। संध्याकाळी 7:30 पासून ते आतापर्यंत पुरवठा खंडित होणार या अफवेतनं ग्राहकांनी मोठ्या रांगा लावल्यात। पेट्रोल पंपावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत। आपण बघतोय मोठी गर्दी झालेली आहे। यवतमाळमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल संपल्याच्या अफवेमुळे ग्राहकांची गर्दी। पेट्रोल पंपावर आता पोलीस सुद्धा तैनात करावे लागतात। इकडे तेल कंपन्या देशातील नागरिकांना आवाहन करतायत। देशामध्ये इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं तेल कंपन्या म्हणतात। मात्र तरीही ज्या अफवा उठतायत त्यावरनं लोकांनी आता पेट्रोल पंपावर गर्दी करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळेच पोलीस सुद्धा तिथे तैनात करण्यात आले आहेत। यवतमाळमधली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। यवतमाळ, घाटंजी आणि वणी येथील पेट्रोल पंपावर दुचाकी आणि 4 चाकींच्या मोठ्या रांगा आणि संध्याकाळी 7:30 पासून इंधन पुरवठा खंडित होणार अशी अफवा कुठेतरी पसरलेली आहे। तर युद्धामुळे राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय। मात्र आता नागरिकांना पेट्रोल पंपावर त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे। काही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपल्याच्या अफवा आहेत, त्यामुळे नागरिकांनी भल्या पहाटेच पेट्रोल पंपाकडे धाव घेतलेली आहे। पहाटेपासून रांगा लागतायत पेट्रोल पंपावर। नागपुरातली दृश्य आपण बघतोय। पेट्रोल डिझेलसाठी ग्राहकांनी कशा पद्धतीने रांगा लागलेल्या आहेत आपण राज्यभरातली स्थिती सध्या बघतोय। कशा पद्धतीने वेगवेगळ्या भागांमध्ये मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत। अगदी पहाटेपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा। स्थानिक प्रशासन आवाहन करत आहे, तेल कंपन्या आवाहन करतायत की घाबरून खरेदीसाठी गर्दी करू नये। मात्र तरीही नागरिक कुठल्याही पद्धतीची असुविधा होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना बघायला मिळत आहे। तर सकाळपासूनच कोल्हापुरातही पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल डिझेल मिळणार नाही या भीतीनं, या शक्यतेनं नागरिकांनी जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर लांबपर्यंत रांगा लावल्या आणि वाहनधारकांनी केलेल्या गर्दीमुळे पंप चालकांकडून आता अनावश्यक पेट्रोल साठा ठेवू नका असं आवाहन करण्यात येत आहे।
आणि तरी देखील नागरिक गर्दी करतात। मात्र जिल्ह्यात पेट्रोलचा पुरवठा पुरेसा आहे। नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं आवाहन आता जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा केलेलं आहे। अमोल येडगे यांनी केलेलं आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या कमतरतेविषयी अफवा असल्याचंही स्पष्टीकरण जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी दिलं। तर कोल्हापुरात आता काही दिवसांपूर्वी आपण बघत होतो एलपीजी गॅससाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागत होत्या आणि ते संपतं न संपतं तोच आता पेट्रोल पंपावर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे। इंधनाचा तुटवडा भासू नये, इंधन कमी पडू नये यासाठी आत्ताच जास्त इंधन भरून घेत आहेत कोल्हापुरात सुद्धा आणि संपूर्ण राज्यभरात साधारण अशाच पद्धतीची स्थिती आपल्याला बघायला मिळते। मात्र जिल्ह्यात पेट्रोलचा पुरेसा पुरवठा असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे विनाकारण गर्दी करू नका असं आवाहन आता जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे कोल्हापुरात आणि आपण तेल कंपन्या सुद्धा अशाच पद्धतीचं आवाहन करताना बघायला मिळतोय। घाबरून खरेदीसाठी येऊ नका असं ते म्हणतात। तर अमरावतीमध्ये देखील अशाच पद्धतीची काहीशी परिस्थिती बघायला मिळते। पेट्रोल पंप बंद आहेत अशा अफवा पसरलेल्या आहेत, पंपावरचं पेट्रोल संपलेलं अशा अफवा पसरल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होते। आपले प्रतिनिधी शुभम बायस्कर अमरावतीहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर शुभम, नेमकी काय परिस्थिती आहे, काय अफवा पसरल्या जात आहेत आणि काय सद्यस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे ते आम्हाला सांगा। सौरभ, काल अमरावतीच्या बहुतांश पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती। त्यानंतर आज अमरावतीच्या पेट्रोलचा आणि डिझेलचा पुरवठा जो आहे तो सुरळीत नसल्यानं काही ठिकाणी पेट्रोलची विक्री बंद केलेली आहे। मी सध्या अमरावतीतल्या पंचवटी इथल्या पेट्रोल पंपावर आहे। शैक्षणिक आणि एकूणच वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळे प्रतिष्ठानं असलेला हा महत्वाचा भाग आहे। आपण याच पेट्रोल पंपाची ही सगळी दृश्य आहेत। या ठिकाणची पेट्रोल विक्री बंद करण्यात आलेली आहे। गेल्या 1 तासापूर्वी इथली पेट्रोल पंपाची विक्री जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। इथे पेट्रोलचा पुरवठा नाही आहे, त्याच्या कारणानं ही विक्री जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि पेट्रोलची विक्री बंद केल्या कारणानं इथे येणारे जे ग्राहक आहेत ते आलापावली परत जात आहेत। एकूणच जर पाहिलं तर अमरावतीच्या पंचवटी भागामध्ये किमान 3 ते 4 पेट्रोल पंप आहेत। मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी वर्दळ असते। मात्र आता पेट्रोलचा स्टॉक संपलेला आहे आणि पेट्रोलचा स्टॉक संपल्या कारणानं इथली विक्री जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। अमरावतीच्या अनेक पेट्रोल पंपावरची सुद्धा अशीच स्थिती आहे। सध्या काही ठिकाणी स्टॉक उपलब्ध आहे, मात्र स्टॉक तिथल्या संपल्यावर सुद्धा तिथली विक्री जी आहे ते बंद केली जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नावर जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने तोडगा काढतो आणि पेट्रोल आणि डिझेलचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्यावर कशा पद्धतीने काम करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सौरभ, निश्चितच शुभम, यावर अगदी बारकाईनं लक्ष ठेवण्याचा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।